नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कुकूज मॉम या चॅनलमध्ये. आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे कोल्हा आला रे आला. एका गावामध्ये एक गोविंदा नावाचा मेंढपाळ राहत होता. त्याला एक रामू नावाचा मुलगा होता. एकटाच मुलगा असल्यामुळे गोविंदाचा रामू खूप लाडका होता. वडिलांच्या जास्त लाडामुळे तो थोडा बिघडलाही होता आणि खोडकर तर खूपच होता. दिवसभर खोड्या काढणे, उनाडक्या करणे यातच त्याचा वेळ वाया जात होता. एके दिवशी गोविंदाला काही बरं वाटत नव्हतं. त्यामुळे तो रामूला म्हणाला, हे बघ रामू, मला काही आज बरं नाही वाटत आहे. त्यामुळे ही मेंढरं घेऊन तूच आज रानात जा. कदाचित 2-3 दिवस तुला जावं लागेल. मेंढरांवरती नीट लक्ष ठेवायचं रामू. जंगली प्राणी आपल्या मेंढरांवर हल्ला करू शकतात. जनावर दिसलं की मोठमोठ्याने आरडाओरडा करून गावकऱ्यांना गोळा करायचं. आलं का लक्षात? रामूने नाईलाजाने हो म्हटलं. मग लगेच रामू मेंढ्यांना घेऊन रानात गेला. मेंढ्या गवत खाण्यात व्यस्त होत्या आणि रामू झाडाखाली बसून होता. रोज उनाडक्या करणाऱ्या रामूला एकाच जागेवर बसून कंटाळा आला होता. त्याने त्या मेंढ्यांसोबत बोलायला सुरुवात केली. तो मेंढ्यांना म्हणाला, काय रे मेंढ्यांनो, किती कंटाळा आलाय. माझ्याकडे एक कल्पना आहे. मला बाबांनी सांगितलं होतं की जंगली जनावर आल्यावर ओरडून गाव गोळा करायचा. चला मेंढ्यांनो, आपण एक गंमत करू. खरंच आपण ओरडल्यावर गावकरी गोळा होतात का हे आपण बघू. चला, मी लगेच ओरडतो. हा, कोल्हा आला रे आला, कोल्हा आला रे आला, वाचवा वाचवा. हा आवाज गावकऱ्यांना पोहोचताच गावकरी हातातली कामं सोडून काठ्या घेऊन रामूकडे धावले. कुठे आहे कोल्हा? कुठे आहे रे कोल्हा? असं सर्व विचारत होते. हे ऐकून रामू जोर जोरात हसायला लागला. त्याला हसताना बघून एक गावकरी म्हणाला, काय रे मुला, कुठे आहे कोल्हा? कोल्हा बिल्ला काही नाही आला. मी ओरडल्यावर कोणी येतं की नाही हे मी बघत होतो. रामूच्या या वागण्याचा गावकऱ्यांना खूप राग आला आणि गावकरी मंडळी त्यांच्या कामावर परत गेली. असा खोडकरपणा त्याने 2-3दा केला. एका रात्री विचार करत असताना तो स्वतःच स्वतःला म्हणाला, आपण कोल्हा आला म्हटलं तरी कुणीच नाही आलं. मला तर काही मज्जाच नाही आली. कुठली तरी दुसरी युक्ती काढावी लागेल. असं ठरवून तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी रानात गेल्यावर तो झाडावर जाऊन बसला आणि ओरडायला लागला, वाचवा वाचवा, वाघ आला रे वाघ, वाघ आला रे वाघ, वाचवा वाचवा. वाघाचं नाव ऐकताच सर्व गावकरी घाबरले आणि हातातली कामं सोडून परत आले धावत. कुठे वाघ? कुठे वाघ? गावकरी म्हणाले. वाघ बी काही नाही आला. मी तर तुमची गंमत केली. मी कितीदा कोल्हा आला म्हटलं, तुम्ही तरी आले नाहीत. म्हणून आता मी वाघ आला म्हटलं. कशी मज्जा आली. आले की नाही तुम्ही परत, असा रामू म्हणाला. त्यातील एक गावकरी बाई म्हणाली, आता जर खरा वाघ आला ना तरी आम्ही तुझ्या मदतीला धावून येणार नाही. चला गावकऱ्यांनो. असं म्हणत गावकरी रागात निघून गेले. अचानक मेंढ्या का आवाज करायला लागल्या हे बघण्यासाठी रामूने मागे वळून बघितले तर त्याची दातखिळी चमकली. तिथे खरंच वाघ होता. त्याने परत ओरडायला सुरुवात केली, वाचवा वाचवा, खरंच वाघ आलाय, वाचवा, माझ्या मेंढ्यांना खातोय, वाचवा वाचवा, मी खरं बोलतोय. पण एकही गावकरी मदतीला आला नाही आणि वाघाने 2 मेंढ्या फस्त केल्या. वाचवा, मला बाबा मारताय, वाचवा. मार खातोय. तर मित्रांनो, यावरून आपल्याला असा बोध मिळतो, खोटं बोलणाऱ्यांवर कुणाचाच विश्वास राहत नाही. नेहमी सचोटीने आणि प्रामाणिकपणे वागलं पाहिजे. चला तर मग भेटूया परत एकदा एका नवीन गोष्टीसोबत. धन्यवाद.